जय श्री तरणवण गुरुदेव। बच्चों, पिछले क्लास में यानी कक्षा में हम रोबोट के बारे में जानकारी पाए थे। आज इकाई 2 में रोबोट के बारे में अधिक जानकारी हम हासिल करेंगे। धीरज सक्सेना रोबोट बहुत व्यवहार कुशल होने के कारण रोबोट को घर में लाने के लिए प्रयत्न किया। धीरज सक्सेना धीरज सक्सेना धीरज सक्सेना धीरज सक्सेना घर में रोबोट लाने के लिए बहुत प्रयास करते हैं। धीरज सक्सेना को यह रोबोट बहुत ही व्यवहार कुशल और चालाक लगा। सचमुच ग्राहक की नब्ज पकड़ने की कला में पारंगत लगा था। उस दिन दोपहर को कंपनी का एक कार्मिक जो एक रोबोट ही था, सक्सेना परिवार में काम करने के लिए रोबनिल को छोड़ गया। जिस रोबोट का ऑर्डर धीरज सक्सेना ने दिया था उसके नाम रोबनिल था। धीरज सक्सेना के घर में आ गई रोबोट का नाम है रोबोनिल। रोबोनिल रोबनिल धीरज सक्सेना परिवार में काम करने के लिए आ गई रोबनिल। जिस रोबोट का ऑर्डर धीरज सक्सेना ने दे दिया था, धीरज सक्सेना ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕಾರ್ಮಿಕ ಅವನು ಹುಷಾರಿಲ್ಲದೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ಸೇರಿದ್ದ. ಹಾಗಾಗಿ ಅವನ ಜಾಗದಲ್ಲಿ ಈಗ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ರೋಬನಿಲ್ ಬಂದಿದೆ. ಇವ್ರ ಮನೇಲಿ ಒಬ್ಬ ಸಾಧುರಾಮ್ ಅಂತ ಕೆಲಸಗಾರ ಇದ್ದ. ಸಾಧುರಾಮ್ ಕೆಲಸಗಾರ ಇದ್ದ. ಈ ಕೆಲಸಗಾರ ಏನಾಗಿದ್ದಾನೆ, ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಸಾಧಾರಣ ಹುಷಾರಿಲ್ಲಂಗಾಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಸೇರಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಮನೆ ಸಾಧಾರಣ ಏನಾಗಿದ್ದಾನೆ, ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಸೇರಿದ್ದಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ರೋಬನಿಲ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರಿಗೆ रोबोट ಬೇಕಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ರೋಬನಿಲ್ ಬಂದಿದೆ. रोबनिल के घर में आ जाने से सभी ने राहत की सांस ली। सुबह नाश्ता करने, मेहमानों का स्वागत में द्वार खोलने, घर के छोटे बच्चों की कहानियाँ सुनाने, बच्चों को होमवर्क में मदद करने तथा धीरज सक्सेना के वर्ड प्रोसेसर पर काम करने के अलावा शाम को वह परिवार के पालतू कुत्ते शेरू को घुमाने का काम भी पूरी मुस्तैदी के साथ करने लगा। पालतू कुत्ते शेरू पालतू कुत्ते का नाम था शेरू। सभी काम मुस्तैदी से करते थे। रोबनिल रोज शाम को शेरू को टहलने के लिए ले जाता था
ऐसे में एक दिन उसकी मुलाकात रोबोद्वीप से हो गया। रोबोद्वीप। धीरज सक्सेना घर में रोबोनिल आ गए थे। रोबोट रोबोद्वीप रोबोद्वीप मुलाकात रोबोद्वीप से हुई। रोबोद्वीप उसी मोहल्ले में रहने वाले शर्मा परिवार के कुत्ते शर्मा 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 परिवार में काम करने के लिए रोबोद्वीप रहते थे। दोनों शाम कुत्ते को घुमाने के लिए आए थे। तब कुत्ते जबरू कुत्ते जबरू कुत्ते का नाम था जबरू। कुत्ते का नाम था जबरू। दोनों रोबोटों के बीच दोस्ती हुई। शेरू और जबरू भी आपस हिल मिल गया। शेरू दोनों आपस में मित्र हो गए। रोबोनिल की तरह रोबोद्वीप भी एक बुद्धिमान रोबोट था। बातों बातों में एक दिन रोबोद्वीप ने रोबोनिल को बताया, जानते हो रोबोनिल, तुम्हारे आने से पहले सक्सेना परिवार में कौन काम करता था। रोबोनिल को इस बारे में कुछ पता नहीं था। वह बोला नहीं तो मुझे इसकी कोई जानकारी नहीं है। पर तुम्हें किसने बताया। मैंने शर्मा परिवार को तुम्हारे सक्सेना परिवार के बारे में बातचीत करते सुना है। साधारण का सेवक साधारण साधारण सेवक एक बस दुर्घटना में घायल होकर किसी अस्पताल में है। सो तो ठीक है, पर इसमें खास बात क्या है। ठीक होकर वह दोबारा सक्सेना परिवार से जुड़ेगा। नहीं रोबोनिल, या तुम गलत हो। तुम्हारा परिवार के मुखिया धीरज सक्सेना की शर्मा साहब से मुलाकात हुई थी। उन्होंने बताया कि वह अब साधारण की छुट्टी करने वाले हैं। सुनकर रोबोनिल चौंक गया। रोबोनिल, क्या क्या कहा तुमने। वे लोग साधारण की छुट्टी करने वाले हैं, पर क्यों। इसलिए कि तुम उन्हें बहुत बा गए हो। बूढ़े साधारण को थोड़ा मुआ वजह देकर वे उसको गांव भिजवा देंगे। मगर रोबोद्वीप या तो रोबोटिक के नियम के विरुद्ध है। कोई रोबोट किसी इंसान को कैसे नुकसान पहुंचा सकता है। या तो साधारण के पेट पर लात मारना हुआ, नहीं हमें कुछ और करना होगा। रोबोनिल की बात सुनकर रोबोद्वीप बोला, वैज्ञानिक एवं विज्ञान लेखक आइजैक आसिमोव के रोबोटिक के नियमों के खिलाफ तो यह है कि कोई रोबोट किसी इंसान के नुकसान पर कारण बने। साथ साथ मानवीय नजरिए से भी यह गलत है कि हमारे कारण किसी भी इंसान की नौकरी को खतरा पहुंचे। दोनों के बीच कुछ गुप्त मंत्रण
हुई। फिर दोनों अपने अपने पालतू कुत्तों के साथ साथ अपने मालिकों के घर लौट गए। अगले रोज रोबनिल और रोबोदीप रोबोटिक्स कॉरपोरेशन के दफ्तर में हाजिर हुए। कंपनी के मालिक रोबोजीत रोबोजीत कंपनी के मालिक रोबोजीत थे। रोबोजीत के साथ बातचीत किए। उन्होंने बेट की सारी बातें विस्तार से समझाई। सुनकर रोबोजीत बोला, मगर मैं क्या करूं? मैं तो अनुबंध की शर्तें से बंधा हूं। व्यापार में अगर मैं नीम को देखना लगूं तो कर लिया मैंने धंधा। मैं तुम लोगों की कोई मदद नहीं कर सकता। रोबेलिला और रोबोदीप ने बहुत समझाने की कोशिश की। रोबोजीत टस मस टस से मस नहीं हुआ। उसे आसिमोव के नियमों से बढ़कर धंधा की चिंता थी। निराश होकर दोनों वापस लौट आए। कुछ दिन और गुजर गए। सक्सेना परिवार रोबनिल को पाकर फूला नहीं समा रहा था, पर रोबनिल साधारण के कारण बहुत चिंतित था। उसके कारण साधारण की नौकरी को आंच आए या उसे किसी भी सूरत में मंजूर नहीं था। रोबनिल सोचित कि इंसान अपने स्वार्थ और लालच के तहत नियम और कानूनों को अंगूठा दिखा देता है, पर लगता है रोबोटों में भी अब वही कमी पैदा हो गई है। उसी रात रोबनिल को देर सक्सेना एक विज्ञान तथा वर्ड प्रोसेसर पर टाइप करने के लिए दी। कथा संक्षेप में इस प्रकार थी। एक घर में नौकर को जो किसी जानलेवा बीमारी से पीड़ित था, निकालकर उसकी जगह पर एक रोबोट को रख दिया जाता है। किसी तरह रोबोट को इस बात की जानकारी मिल जाती है तो वह रोबोटिक संघ से संपर्क साधकर संघ को सारी बातें से अवगत कराता है। संघ रोबोटों की हड़ताल की घोषणा कर देता है। अंततः समझौता इस बात पर होता है कि उस नौकर को घर में फिर से रख दिया जाएगा। कहानी टाइप करके रोबनिल की दायित्व और तारों बड़े परिपंक्ति वाली कोपरी में यकायक मानो नीली रोशनी हो गई। अगले रोज ही रोबोदीप के साथ वह संघ के कार्यालय पहुंचा। सब बातें सुनकर अध्यक्ष ने संघ की कार्यकारिणी की आपातकालीन बैठक बुलाई। बैठक में तय हुआ कि सभी रोबोटिक्स कंपनियों के काम करने वाले रोबोटों की हड़ताल का आह्वान कर दिया जाए। रोबोटिक कंपनियों के मालिकों के बीच इस आह्वान से हलचल मच गई। उन्होंने रोबोजीत पर सक्सेना परिवार के साथ हुआ अनुबंध को तुरंत रद्द कर देने का दबाव डाला। रोबोजीत अकेले पड़ गया। मजबूरन उसे धीरज सक्सेना के साथ अपने अनुबंध को तुरंत रद्द करके रोबनिल को वापस बुलाने की बात माननी पड़ी। धीरज सक्सेना को जब यह सब पता चला तो उनको हाथों के तोते उड़ गए। यह सच था कि उन्होंने साधारण को नौकरी से निकालने का फैसला कर लिया था, पर बदले हुए हालात में उन्हें मजबूर होकर रोबोटिक संघ के अध्यक्ष के पास जाकर वह गुजारिश
जब तक साधारण पूरी तरह से ठीक नहीं हो जाता है तब तक रोबोनिल उसके पास काम करता रहेगा। साधारण के ठीक होते ही वह उसे दोबारा काम पर रख लेंगे। संघ को यह बॉस मानने में कोई आपत्ति नहीं थी। शाम को रोबोनिल और रोबोदीप मिले। रोबोदीप बोला, मुझे खुशी है कि हमारे कारण किसी इंसान को नुकसान नहीं झेलना होगा। सक्सेना परिवार नौकर साधारण को निकालकर रोबोनिल को नियुक्त करते हैं। रोबोनिल और दूसरे रोबोदीप की मुलाकात होने पर उन्हें पता चलता है कि साधारण की अब छुट्टी कर दी जाएगी, उसकी नौकरी चली जाएगी। रोबोनिल और रोबोदीप अपने संघर्ष के द्वारा धीर सक्सेना को मजबूर करते हैं कि साधारण को दोबारा नौकरी पर रखी जाए। अंत में रोबोदीप खुश होता है कि उनसे इंसानों को कोई नुकसान नहीं झेलना होगा। ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ರೋಬೋಟಿನಲ್ಲಿ ಸಹ ಮಾನವೀಯ ಗುಣಗಳನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮಕ್ಕಳೇ. ರೋಬೋನಿಲ್ನಲ್ಲೂ ಸಹ ನಾವು ಮಾನವೀಯ ಗುಣಗಳನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ವಿ. ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಮಾನವ ಗುಣಗಳನ್ನು ಕಾಣದೆ ಹೋದಾಗ ರೋಬೋಟ್ಗಳು ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ತವೆ. ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. 2 ರೋಬೋಟ್ಗಳಿವೆ. ಒಂದನೇ ರೋಬೋಟ್ ಹೆಸರು ರೋಬೋನಿಲ್. ಒಂದನೇ ರೋಬೋಟಿನ ಹೆಸರು ರೋಬೋನಿಲ್. ಎರಡನೇ ರೋಬೋಟ್ ಹೆಸರು ರೋಬೋದೀಪ್. ರೋಬೋದೀಪ್ ಶರ್ಮಾನಲ್ಲಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ರೋಬೋನಿಲ್ ಶರ್ಮಾರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ರೋಬೋನಿಲ್ ಧೀರ ಸಕ್ಸೇನಾನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ಈ ರೋಬೋದೀಪ್ ಅನ್ನೋದು ಶರ್ಮಾ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. बच्चों, रोबोट में भी मानवीय मूल्यों को हम देखेंगे। यहाँ दोनों रोबोट बातचीत करते हैं, रोबोनिल और रोबोदीप। रोबोनिल पालतू कुत्ते शेर को घुमाने के लिए बाहर ले जाते हैं। रोबोदीप शर्मा के घर में रोबोट काम करते हैं। रोबोदीप एक शाम कुत्ते जबरू को लेकर बाहर घुमाने के लिए ले जाते हैं। तब दोनों में वार्तालाप हो जाते हैं। रोबोदीप रोबोट कहते हैं, शर्मा जी और वीर सक्सेना दोनों बात कर रहे हैं। तुम्हें रोबोदीप बताते हैं, रोबोनिल तुम्हें पता है कि तुम्हारे घर में तुम आने के पहले एक साधारण नौकर था। वो बस से एक्सीडेंट होकर अभी अस्पताल में है। वो ठीक होने के बाद दोबारा घर नहीं आ सकता क्योंकि साधारण धीर सक्सेना परिवार उनको कायम छुट्टी देने की बातचीत कर रहे हैं। इसलिए आप उनका काम को तुम धक्का पहुंच रहे हो, ऐसे बात रोबोदीप कहते हैं। रोबोदीप को पता चलते हैं मेरी वजह से एक इंसान का काम चले जाते हैं। इसलिए रोबोनिल और रोबोदीप दोनों जुड़कर संघ को, रोबोनिल संघ रहते हैं वहाँ जाते हैं, वहाँ संघ के अध्यक्ष के साथ बातचीत करते हैं। फिर वहाँ कोई काम नहीं आता है। बाद में सभी रोबोट हड़ताल करने की
काम करना करने के बारे में सोचते हैं, तब संघ को यह पता चलते हैं। इसलिए साधारण को ठीक नियमों को बता देते हैं, बाद में साधारण मंजूर करते हैं। जब साधारण ठीक हो जाता है, ठीक होने के बाद फिर घर में आकर काम करना काम करने के लिए हम मंजूर करते हैं। तब तक रोबनिल हमारे घर में कुछ दिनों तक के लिए काम करना अवश्य है, ऐसे बातचीत करते हैं। तब हड़ताल करने का काम यानी विषय छोड़ते हैं। बच्चों, यहाँ दोनों रोबोट में मानवीय गुणों को हम देखते हैं। फिर मानव के रूप में रहने वाले धीरज सक्सेना मानवीय गुणों को भूल जाते हैं। फिर भी दोनों रोबोटों मिलकर मानवीय गुणों को बारे में याद करके साधारण के लिए अच्छे सहायता देते हैं। ये पाठ का सारांश भी है। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ರೋಬೋಟಿಕಲ್ಲಿ ಈ ಭಾಗ 2ರಲ್ಲಿ ಇಕಾಯಿದು ಅಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ಭಾಗ 2ರಲ್ಲಿ ಒಂದಿನ ರೋಬನಿಲ್ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಂಥ ರೋಬನಿಲ್ ಎಂಬ ರೋಬೋಟ್ ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಾಕು ನಾಯಿಯಾದಂಥ ಶೇರುವನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೊರಗಡೆ ತಿರುಗಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲೇ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಶರ್ಮಾ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ರೋಬೋದೀಪ್ ಅಂತ ಒಂದು ರೋಬೋಟ್ ಇರುತ್ತೆ. ಅದು ಸಹ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಾಕು ನಾಯಿಯಾದಂಥ ಜಬ್ರು ಎಂಬ ನಾಯಿಯನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಇಬ್ರು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾರೆ. ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಒಂದ್ ಕಡೆ ಮೀಟ್ ಆಗ್ತಾರೆ. ರೋಬೋದೀಪ್, ರೋಬನಿಲ್ ಹಾಗೆ ರೋಬೋ ದೀಪ್ ಇವರು ಮೀಟ್ ಆಗ್ತಾರೆ. ರೋಬನಿಲ್, ರೋಬೋದೀಪ್ ಇಬ್ರು ಮೀಟ್ ಆಗಿ ಈ ರೋಬೋದೀಪ್ ಹೇಳುತ್ತೆ, ನಿಮ್ಮನೇಲಿ ಒಬ್ಬ ಕೆಲಸಗಾರ ಇದ್ದ, ಮೊದಲು ನಿನಗೆ ಗೊತ್ತೇನೋ, ನೀನು ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಆತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ನೀನು ಬಂದ ಕಾರಣದಿಂದ ಅವನು ನಿರುದ್ಯೋಗಿ ಆಗ್ಬಿಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಮುಂದೆ ಅವನು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸೇರ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಅವನಿಗೆ ಹುಷಾರಿಲ್ಲ. ಅವನು ಹುಷಾರಾದ್ಮೇಲೆ ಅವನು ಪರ್ಮನೆಂಟಾಗಿ ಅವನು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಅವನಿಗೆ ಯಾವುದೇ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಆಗ ರೋಬೋಟ್ ಕೇಳುತ್ತೆ, ಯಾಕೆ, ನಿನಗೆ ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾಯಿತು? ಇಲ್ಲ, ನಾನು ನಮ್ಮ ಶರ್ಮಾ ಅವರು ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದನ್ನು ನಾನು ಕೇಳಿದೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈ ರೋಬೋಟ್ ರೋಬೋನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಸುಗಮವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ಮೇಲೆ ಪರ್ಮನೆಂಟಾಗಿ ನಮ್ಮ ಹತ್ರ ರೋಬೋನಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ಆ ಸಾಧಾರಣ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಹುಷಾರಾಗಿ ಬಂದರೂ ಸಹ ಅವನ್ನ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸೇರ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಅವನಿಗೇನಾದರೂ ಸಮಥಿಂಗ್ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟು, ಜೀವನೋಪಾಯಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸ್ಬಿಡೋಣ ಅಂತೇಳಿ ಅವರಿಬ್ಬರು ಮಾತಾಡ್ಕೊಡೋದನ್ನು ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಮತ್ತು ಶರ್ಮಾ ಅವರು ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ಳೋದ ವಿಷಯವನ್ನು ರೋಬೋದೀಪ್ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ರೋಬನಿಲ್ಗೆ ಹೇಳುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಜಬ್ರು ಮತ್ತು ಶೇರು ನಾಯಿಗಳನ್ನು ಮೇಯಿಸ್ತಾ ಇರುವಾಗ ಈ ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್ ಎರಡೂ ಮಾತುಕತೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಮಾತಾಡಿಕೊಂಡು ಕೊನೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಎರಡು ರೋಬೋಟ್ಗಳು ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘ ಅಂತ ಇರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘ ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘ ಅಂತಿದೆ. ಆ ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಕಂಪ್ಲೇಂಟನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಆ ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಾಗ ರೋಬೋಟ್ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಹಡ್ತಾಲವನ್ನು ಮಾಡ್ತವೆ, ಸ್ಟ್ರೈಕನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಇದನ್ನು ನ್ಯಾಯವನ್ನು ಒದಗಿಸ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕೊನೆಗೆ ಒಂದು ದಿನ ಈ ರೋಬೋನಿಲ್ ತನ್ನ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಟೈಪನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಯಾರೋ ಒಬ್ಬ ನೌಕರನಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ. ಆ ತೊಂದರೆ ಆದಾಗ ಅವನ್ನ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ಅವನಿಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಕಳಿಸೋವಂಥದ್ದೊಂದು ಸ್ಟೋರಿ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅದನ್ನು ಈ ರೋಬೋನಿಲ್ ಟೈಪ್ ಮಾಡ್ತಾರೆ.
ಆಗ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗಿ ಈ ರೀತಿ ಅನ್ಯಾಯ ಆಗಬಾರ್ದು ಅಂಥೇಳಿ ಒತ್ತಡವನ್ನು ಹಾಕಿಬಿಟ್ಟು, ಏನು ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘದ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಆನಂತರ ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಡಲಾಗುತ್ತೆ ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘದಿಂದ. ಎಲ್ಲ ರೋಬೋಟ್ಗಳು ಹರ್ತಾಳವನ್ನು ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಸ್ಟ್ರೈಕನ್ನು ಮಾಡಿಬಿಡೋದು ಅಂತ ತೀರ್ಮಾನಕ್ಕೆ ಬಂದಿರ್ತವೆ. ಆಗ ಸಂಘಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಮನವರಿಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಂಘದಿಂದ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ, ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘದಿಂದ ಒಂದು ವಾರ್ನಿಂಗನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರಿಗೆ. ನೋಡಿ, ನೀವು ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಕೆಲಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಈಗಾಗಲೇ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀರಿ, ಅವನು ಹುಷಾರಿಲ್ಲದ ಆಸ್ಪತ್ರೆ ಸೇರಿದ್ದಾನೆ. ಆದಮೇಲೆ ಅವನು ಬಂದಾಗ ನೀವು ಪುನಃ ಕೆಲಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಡೋದೇ ಆದರೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ತಗೊಳ್ತಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಈ ರೋಬೋಟ್ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ, ಇಲ್ಲ ಇದನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೋಬಿಡ್ತೀವಿ. ಅವನಿಗೆ ನೀವು ಆಸ್ಪತ್ರೆ ಹುಷಾರಾದ್ಮೇಲೆ ಅವನಿಗೆ ಪುನಃ ಕೆಲಸ ಕೊಡ್ಬೇಕು. ನೀವು ಅವನ ಕಾರಣದಿಂದ, ಈ ರೋಬೋನಿನ ಕಾರಣದಿಂದ ಅವನ ಕೆಲಸ ಕಳೆದುಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘದವರು ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಕೊನೆಗೆ ಸಾಧಾರಣ ಅದನ್ನು ಒಪ್ಪುತ್ತಾರೆ. ಆಯಿತು, ನಮ್ಮ ಸಾಧಾರಣ ಎಂಬ ವ್ಯಕ್ತಿ ಸರಿಯಾಗುವವರೆಗೂ ಈ ರೋಬೋನಿನ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಲಿ. ಮಾನ್ಯದಿನ ರೋಬೋದೀಪ್ ಮತ್ತು ಸಂಘದ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅಧ್ಯಕ್ಷನನ್ನು ಕಾಣ್ತಾರೆ. ಆಗ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಆಪತ್ಕಾಲದ ಒಂದು ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಮೀಟಿಂಗನ್ನು ಕರಿತಾನೆ, ಬೈಠಕಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗನ್ನು ಕರಿತಾನೆ. ಆಗ ರೋಬೋಟಿಕ್ ಕಂಪನಿ ಇವರು ಒಂದು ಹಡ್ತಾಳವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಸ್ಟ್ರೈಕನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಟ್ಟಾಗ ರೋಬೋಟಿಕ್ ಕಂಪನಿಯ ಮಾಲೀಕರ ನಡುವೆ ಒಂದು ಆಹ್ವಾನ ಆಗುತ್ತೆ. ಅಥವಾ ಅವರೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರದೊಂದಿಗೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್, ಅನುಬಂಧ ಅಂತಿದೆ. ಅನುಬಂಧ ಅಂದರೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಅಂತ ಮಕ್ಕಳೇ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. ಅನುಬಂಧ, ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್, ಒಪ್ಪಂದ. ನೀವು ಟೂರಿಗೆಲ್ಲ ಬಸ್ಗೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀರಿ ಮಕ್ಕಳು. ಅನುಬಂಧ, ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್, ಒಪ್ಪಂದದ ಮೇರೆಗೆ ತಗೊಂಡು ಹೀಗೆ ಮಾತುಕತೆಯೆಲ್ಲ ಆಗುತ್ತೆ. ರೋಬೋಟಿಕ್ ಒಂಟಿಯಾಗಿ ಒಂದಿನ ಕೊನೆಗೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ಈ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟನ್ನು ತಕ್ಷಣ ರದ್ದು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಆಗ ರೋಬೋನಿನ ವಾಪಸ್ ಸಂಘಕ್ಕೆ ಕರೆಸ್ಕೊಬಿಡೋದು ಅಂತ ಆಗ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ನಾವು ಒಪ್ಕೋತಾರೆ. धीरज सक्सेना को जब यह सब पता चला तो उनके हाथों के तोते उड़ गए. हाथों के तोते उड़ गए ಅಂದರೆ ಕೈಯಲ್ಲಿದ್ದ ಗಿಳಿಯು ಹಾರಿ ಹೋಯಿತು. ಕೈಯಲ್ಲಿದ್ದ ಗಿಳಿ ಹಾರಿ ಹೋಯಿತು. ಹೀಗೆ ಕೈಯಲ್ಲಿದ್ದ ಗಿಳಿ ಹಾರಿ ಹೋಗುತ್ತಾ ಅಂತ ಸಂದರ್ಭ, ಕೈಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ದು ಬಾಯಿಗೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಕೊನೆಗೆ ಎಲ್ಲ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಕೊನೆಗೆ ಇದರ ಒಂದು ವಿವಶನಾಗಿ ಮಜ್ಬೂರ್ ವಿವಶ ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘಕ್ಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾರೆ. ಗುಜಾರಿಶ್ ಕರ್ನಿ ಪಡಿ ಅಂತಂದರೆ ಹೋಗಿ ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಅಹವಾಲುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. साधारण पूरी से ठीक नहीं हो जाता है तब तक रोबोनिन उसके पास काम करना रहेगा. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಸಾಧಾರಣ ಹುಷಾರಾಗ್ತಾನೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ರೋಬೋನಿನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಯಾವಾಗ ಅವನು ಹುಷಾರಾಗ್ತಾನೆ ಸಾಧಾರಣ, ಆಗ ರೋಬೋನಿನ್ನ ವಾಪಸ್ ಕಳಿಸ್ಬಿಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆಗ ಸಾಧಾರಣ ಚೆನ್ನಾಗಾಗ್ಬೋದು ಅಂತ ಒಂದು ಭರವಸೆ ಮೇಲೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಸಾಧಾರಣ ಸರಿಯಾಗುವವರೆಗೆ ನಮಗೆ ಈ ಒಂದು ರೋಬೋಟ್ ಆದಂಥ ರೋಬೋನಿನ್ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ಒಪ್ಕೋತಾರೆ. ಹಾಗೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮರು ನೇಮಕ ಮಾಡ್ಕೊಡೋದಕ್ಕೂ ಸಹ ಒಪ್ಕೋತಾರೆ.